ज्ञानरूपाय नमस्तु परमात्मने। काल आपण दुसरा श्लोक पाहिला होता. त्यामध्ये सांगितलं होतं योग्य उपादानाच्या योगाने तो दगड सुद्धा स्वर्णपणाला प्राप्त होतो. मग तिथं काय घेतले? स्वचतुष्टय घेतले ना, स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वभाव वगैरे याची प्राप्ती, म्हणजे याच्या सानिध्यात काय होत आहे? योग्य उपादानाने कार्य होत आहे असं त्या दगडाचं म्हणजे सोन्याचं उदाहरण देऊन सांगितलं. जसं आपल्यामध्ये सुद्धा जो कारण परमात्मा आहे तोच कार्य परमात्मा होणार आहे. असलेलंच होणार आहे कार्यस्वरूपामध्ये, नसलेलं होणार नाही. आता तिसरा श्लोक सांगतायत. परं व्रतै पदं दैवं नाव्रतैर्बदनारकं छाया तपस्तयोर्भेदः प्रतिपालयतो महान्. काय सांगितलं? व्रतैहि म्हणजे व्रताधिकाचे पालन करून, दैवम पद म्हणजे देव अवस्था धारण करतो. तर ते तसं धारण करणं काय आहे? बरं म्हटलं म्हणजे बरं आहे. परंतु काय सांगितलं? बत म्हणजे खेदाची गोष्ट ही आहे की जर तो अव्रत म्हणजे असंयमाने नरकतीत जाणं बरं नाही, न बरं. म्हणजे व्रताचे पालन करून स्वर्गात जाणं बरं, पण व्रत न करता असंयमाने नरकात जाणे बरे नाही. मग ह्यासाठी काय उदाहरण सांगितलं? छाया आणि आतप. छाया म्हणजे काय घेतलं? सावली. आतप म्हणजे काय घेतलं? ऊन. आणि स्थ म्हणजे राहणे. मग सावलीमध्ये उभा राहणं आणि उन्हामध्ये उभा राहणं ह्या दोन्हीमध्ये भेद आहे. मग कशासाठी? प्रतिपालयतः महान. महान म्हणजे काय? खूप मोठा फरक का सांगितला? तर प्रतिपालयतः. प्रतिपालयतेचा अर्थ काय आहे की उन्हात किंवा सावलीत उभा राहून वाट पाहणाऱ्या दोन पुरुषांमध्ये खूप मोठा फरक आहे. वाट पाहणाऱ्या म्हणजे आता आपलं कोणतरी येणार आहे तोपर्यंत आपल्याला वाट बघायची. मग उन्हात उभा राहणार की सावलीत उभा राहणार? सावलीत उभा राहिलं तर शांत आहे, मग कधी कधी ह्याची आकुलता नाही. उन्हात उभा राहिलं की आकुलता होईल. म्हणून काय सांगितलं? म्हणजे आता हा सुद्धा एक दृष्टांत आहे. मग तो कशासाठी सांगितला? सावलीत उभा राहून वाट पाहणं म्हणजे सुखपूर्वक मोक्षाला जायचं, दुःखातून मोक्षाला जायचं नाही. आणि उन्हात उभा राहून वाट पाहणं म्हणजे दुःख करून म्हणजे दुःखातून मोक्षाला जायचं. मग दोन्हीतला फरक कसा आहे लक्षात घेण्यासारखं आहे. आता दृष्टी जशी असेल त्याप्रमाणे होणार आहे. मग इथं दृष्टी कोणती ह्या श्लोकामध्ये? पहिल्यांदा आपण हे पाहायचंय, स्वर्ग आणि नरक ह्यातला फरक दाखवला. एक दुःखाचं कारण आहे, एक सुखाचं कारण आहे. दोन्ही पण इंद्रियाचाच विषय आहे. लक्षात काय घ्यायचंय? नरकातलं दुःख असो की स्वर्गातलं सुख असो, दोन्ही पण काय आहे? इंद्रियाचा विषय आहे. मग इंद्रियाच्या विषयामध्ये काय दाखवलं आपल्याला? लालूच दाखवली का? व्रत घ्या, तुम्हाला सुख मिळेल, इंद्रिय भोग मिळेल, ही लालूच नाही दाखवली. कारण पुढे त्यांनी काय घटवलंय? वाट पाहायची आहे ना, तर उन्हात का उभा राहायचं विनाकारण? सावलीत उभा राहणं. तसं मोक्षाला जायचंय ना तुला, मग चांगल्या स्थितीत राहून जा. विनाकारण धडपडत कलमडत वगैरे काय ठेचा खात ठेच कळत कशाला जातोस? नरकात जायचं, मग तिथून म्हणायचं की हा माझं चुकलं, आता मी असं कधी पाप करणार नाही. आधीच सावरणं त्याच्या आधीच. व्रत धारण करायचं म्हणजे काय? आपल्या स्वभावात राहायचं, स्वभावाला जाणून. मग तिथं काय एक उदाहरण दिलंय की आता समजा धान्यच पाहिजे ह्या हेतूने काय पेरलेलं असतं? शेतकऱ्याने बी पेरलेलं असतं. कडबा पाहिजे म्हणून पेरलेलं नसतं. पण आता योगायोगाने काय घडलं? खूप कडाक्याची थंडी पडली आणि धान्य सगळं जळून गेलं. आलं होतं पण जळून गेलं. मग आता ते धान्य मिळालं नाही, पण काय मिळालं त्याला? कडबा तर मिळाला ना. मग तो मिळणारच आहे, कडब्यासाठी पेरलंच नाही.
कडबा शिल्लक राहिलाच की नाही, मग तुला स्वर्गात जायला कोण अडवं येते का? ते मिळणारच आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की काय स्वर्गाची इच्छा करू नका, स्वर्गाची इच्छा करू नका ह्या म्हणण्यामध्ये आणि असं उगाच काहीतरी अडचणीत येण्यापेक्षा नीट बसा की नीट राहा की म्हणतो. दोन्हीतला फरक कसा आहे? तुम्हाला तर जायचंच आहे ना गावाला, तर एसटीची वाट बघताना उगाच कुठंतरी उभा राहून काहीतरी करण्यापेक्षा स्टँडवर बस, सीटवर बसा की म्हणून सांग, आरामात बसा. आणि मग आरामात बसल्यावर गाडी कधी येते ह्याची आकुलता नाही. पण रस्त्याला उभा राहिला की काय वाटतंय, इकडून बघतो तिकडून बघतो कुठनं गाडी येते, इकडून येते का तिकडून येते, आणि आल्यानंतर ती पाठी वाजतो कोणती आली, आपली आली का दुसरी आली. आपलं नसतं दुसरं पण नसतं, काय आपलं नसतं त्याच्यामध्ये, पण उगाच आपल्याला आकुलता असते ह्या गाडीत बसायचंय म्हणून. मग तशी आकुलता होणार नाही तुला बसून राहिला तर, म्हणून स्टँड केले त्याने. काय केलं? बस स्टँड कशासाठी आहे? तर कुठल्याही यात्रेकरूला दुःख होऊ नये, म्हणजे सुखपूर्वक त्यांनी वाट पाहावी. इथं मित्राचं दिलंय, मित्राची वाट पाहतोय तर सावलीत उभा राहून पाहिलं तर फरक पडतोय आणि उन्हात उभा राहून पाहिलं तर फरक पडतोय. म्हणून हा दोन्हीतला फरक आहे. तसं हा साधकच आहे, मग त्याने आपल्या आत्म्याला जाणलंय पण व्रत धारण केले नाही, सगळी द्वारं खुल्ली राहिली त्याची, सम्यदर्शन झालंय पण व्रत घेतलं नाही तर काय आहे? अविरती. आणखीन काय सांगितलं? बंधाची कारण, कषाय, मिथ्यात्व. मिथ्यात्व गेलं त्यातलं, पण अविरती वगैरे आहेच ना अजून. मग तू पुढं काय कर, पाऊल उचल. फक्त सम्यक दर्शन झालंय ह्यातच राहू नको, सगळी द्वार अजून तुझी खुल्ली आहे. चतुर्गतीमध्ये तुला ते भ्रमवितात. म्हणून आता तू फक्त काय कर, स्वभावाला जाण. स्वभावाला जाणलं तर काय होणार आहे? शांतीला प्राप्त होणार. दुसरं एक उदाहरण ह्याच्यातनं लक्षात घ्यायचं की आता समजा खूप तो थकला इतकं की ग्रीष्म ऋतूमध्ये पायी चालत निघालाय आणि भर 12 वाजता निघालाय. मग त्याला कशाची अपेक्षा असते? लवकर डेरेदार झाड यावं आणि त्या सावलीमध्ये मी विश्रांती घ्यावी, म्हणजे ऊन लागू नये. त्यासाठी तो काय करतो? सावलीमध्ये बसतो. मग तसं इथं सुद्धा काय सांगितलं, तू संसारापासून थकलायस आता आणि आधी काळापासून अनंत काळपर्यंत भ्रमण केलंयस, शरीराला आपलं मानलेलं आहेस. मग आता जर तू स्वतःला जाणलं, व्रत घेतलं म्हणजे स्वतःला जाणलं, तर कुठे जाऊन बसशील? स्वर्ग म्हणजे काय घ्यायचं? स्वर्ग म्हणजे ते भोगाचं स्थान घ्यायचं नाही, तर चांगल्या स्थितीत राहशील, अतिंद्रिय आनंदात राहशील, लवकरात लवकर ह्या सर्व चक्रातून सुटशील असं सांगितलं. आणि नरक हे कशाचं प्रतीक घेतलं? दुःखाचं. मग जर तू व्रत धारण केले नाही म्हणजे स्वभावाला जाणलं नाही तर काय होशील? तू नरकात जाशील. नरकात जाशील म्हणजे दुःखात पडशील, पुन्हा पुन्हा तुला चारी गतीमध्ये भ्रमण करावं लागेल. तर असं होऊ नाही वाटत असेल तर काय केलं पाहिजे? प्रत्येक समय स्वतःला जाणलं पाहिजे. हे सगळ्याचं सार शेवटी कुठे येतो? स्वतःला जाणण्यासाठी. म्हणजे वरम व्रतई पदम देव म्हटलं, व्रत धारण करून देवपद प्राप्त करणं. वरम म्हणजे उत्कृष्ट आहे. मग उत्कृष्ट आहे हे कुठल्या तुलनेत सांगितलं? देवपद. तर आपण स्वयं कोणत्या पदाचे धारक आहे? जो ज्ञानाला प्राप्त होतो त्याला कुठलं पद लक्षात येत आहे? त्याचं कोणतं पद आहे खरं? तर जो स्वतःला जाणतो तर त्याचं खरं पद हेच आहे. ज्ञान हे पद, आणि त्या ज्ञानाच्या पदाने कशा कशाची प्राप्ती झाली? समयसारमध्ये सांगितलं ना, त्या 8 पदं घेतलेली आहेत मला वाटतं. तर त्यामध्ये सांगितलं ना की ज्ञानाने कशाची प्राप्ती होते? 904 गाथेमध्ये त्याच्या टीकेत सांगितलेलं आहे की ज्ञानपदाने कशाची प्राप्ती होते? तर स्वयं स्वतःच तो खरं सुख भोगू लागतो ह्याची प्राप्ती होते सांगितलं.
मग आता पहा इथं काय सांगितलंय. आता आम्हाने खूप वेळा पाठ करून घेतलेले होते, आपले पाठ आहेत का बघा. आता काय सांगितलं, तर आलंबनात एव भवती पदप्राप्ती, त्याच्या आलंबनाने म्हणजे ज्ञानाच्या आलंबनाने. आता इथं व्रत शब्द आलाय, मग व्रताने तुम्ही स्वर्गाला जावा असं म्हटलं. पण व्रत म्हणजे काय, तर तू ज्ञानामध्ये राहिला तर अव्रताचा म्हणजे पापाचा सहज त्याग झालेला आहे आणि पुण्यामध्ये तुझी आशा राहिली नाही, म्हणून तुला काय ज्ञानाच्या आलंबनाने पदाची प्राप्ती होते. मग पुढचं पद काय सांगितलं, नश्यती भ्रांती, ही भ्रांती नष्ट होते. मग कोणती भ्रांती होती आजपर्यंत आम्हाला, शरीरातच एकत्व बुद्धी करून त्यासाठी शरीरासाठी जो आटापिटा करत होता त्यालाच म्हणायचं अव्रत. म्हणजे कसं पाप झालं, शरीराला आत्मा समजलं म्हणून पाप झालं. जसं आहे तशी वस्तू जाणली तर पाप होत नाही, पण जसं नाही तसं जाणलं तर काय होतंय, खूप पाप होत आहे. म्हणजे उदाहरण त्याला आपण देतो ना, डोळ्याला आता काय म्हणजे कावीळ झाली त्याला, आणि कावीळ झाल्यावर तो सगळं, आता शंख जरी पांढरा आहे तरी त्याला काय म्हणतो, पिवळा म्हणतो. म्हणजे त्याला भ्रांती झाली. तसं आम्हाला सुद्धा भ्रांती कोणती झाली आहे की आम्ही आमच्यातच आनंद भोगतोय, पण आम्हाला काय वाटतंय, हा आनंद मला 5 इंद्रियातून येतोय, इंद्रियांच्या विषयातून येतोय, त्याच्या भोगातून येतोय. अशा रीतीने तो परद्रव्याकडे पाहतो. मग ही भ्रांती ज्ञानाने नष्ट होते. भवती आत्मलाभ, तिसरं पद काय सांगितलं, आत्म्याचा लाभ होतो. म्हणजे आत्म्याचा लाभ म्हणजे काय होतं, आत्मलाभ होतो म्हणजे काय होतं, आपण म्हणतो की नाही की आता बघा मला म्हणजे लाभात लोभ प्रजायते. कुठल्या लाभाने लोभाची उत्पत्ती होते, तर बाहेरच्या लाभाला तो लाभ समजतो. कुठल्या बाहेरच्या लाभाला, म्हणजे जो परद्रव्याचा संयोग आहे आणि त्या सर्व संयोगाला तो काय समजतो, हा मला चांगला लाभ झाला, नातू झाला, लाभ झाला. मग त्या लाभाने लोभ काय होतो की आता बघा की लाभ म्हणजे शेवटी सर्वात शेवटी कोणता कशाय जातो, लोभ कशाय जातो. म्हणजे आपण फक्त क्रोधाला वाईट म्हणतो, पण ठाण मांडून कोण बसले शेवटपर्यंत, लोभ बसलेला आहे. मग तो लोभच काय करतोय, म्हणजे 10व्या गुणस्थानाच्या शेवटी जातोय तो. इतके त्याला पातळ सूक्ष्म लोभ, लाकडाचे वणके त्याला जसं तासून काय करतो, पातळ फळ्या करतो. तसं ह्याला सुद्धा स्थूल लोभ होता, त्याला काय करत राहिलो, सूक्ष्म करत राहिलो. नंतर मग त्याच्या कृष्टी पडल्या आणि काय झालं, मग कृश होऊन त्याचं सगळं नाश झाला. म्हणजे संपला तो लोभ, सत्तेतून गेला. मग तसं इथं काय सांगितलं, अशा प्रकारचा लोभ नाही आत्मलाभ झाल्यानंतर. कारण काय आहे की आहेच, जास्त काही कमवायचं नाही, जे नसलेलं आत आणायचं नाही आणि असलेलं बाहेर काही पाठवायचं नाही. त्यामुळे इथं लोभाचा प्रश्नच येत नाही. आपल्या स्वरूपासाठी लोभ नाही. लोभ कोणासाठी वापरायचा शब्द, पराच्या संयोगासाठी. हे पराच्या संयोगाला पण लोभ म्हणतात. आज 100 रुपयाचा फायदा झाला, म्हणतो की आता 1000चा झाला तर, म्हणजे तुझ्याजवळ 1000 नव्हते हे सिद्ध झालं आणि 100 पण नव्हते हे सिद्ध झालं. जे आहे त्याचं काय लोभ होणार आहे. आज मला ज्ञानाची प्राप्ती झाली, केवळ ज्ञान झालं म्हटलं तर जे होतं तेच प्रगट झालंय. नसलेलं झालं असतं तर लोभ झाला असतं. मग केवळ ज्ञानाच्या पुढे दुसरं काहीच नाही, त्यामुळे काय प्रश्नच नाही, परिपूर्णता आहे. मग आता या ठिकाणी जे स्वरूप आहे ते आहेच आणि जे नाही ते नाहीच, जे आपल्यात पर नाही ते नाहीच. म्हणून 100ची प्राप्ती झाल्यावर 1000साठी धडपड आहे, 1000ची प्राप्ती झाल्यावर 10,000साठी, 10,000ची प्राप्ती झाल्यावर लाख मिळावेत, लाख मिळाल्यावर कोटी व्हावेत. म्हणजे अशा रीतीने हे सगळे काय लोभ उत्पन्न होत गेले. परत म्हणजे लोभ कशाला म्हटलं, तृष्णा कशाला म्हटलं, जे आपलं आहे आपल्याजवळ जे आता परिग्रह आहे तो आपल्याजवळच राहावा, जाऊ नये, ह्याला म्हणायचं लोभ. आणि आणखीन दुसरं काहीतरी मिळत राहावं याच्या निमित्त, तर ह्याला म्हणायचं तृष्णा. लोभ आणि तृष्णा असा फरक झाला.
काय लक्षात आलं? आपल्या जवळच एक तरी वस्तू हलाव वाटते का? घरात आपल्याला 2 चाकू आहे, पण असं कधी वाटत नाही जाऊ दे ते गेला तर, एक आहेच की आपल्याला. नाही म्हणतो तो एक अमक वस्तू काय फळ मोळायला एक पाहिजे आणि एक भाजी मोळायला पाहिजे. आणि काय मग तू म्हणतो नको, हरवायला नको, जायला नको, कुणाला द्यायला नको. म्हणजे लोभ आहे त्या वस्तूचा. जेवढी वस्तू आहे आपल्या जवळ त्याचा लोभ आहे. आणि कसं वाढेल अजून हा विचार आला तर तृष्णा. मग तसं नाही, हा भवती आत्मलाभ. आत्मलाभ झाला म्हणजे आहे तसं जाणण्याचंच फक्त कार्य झालं. म्हणजे जसं आपण काय घेतो, एखाद्याचं पूर्वजाचं तळघरामध्ये सगळं काही पुष्कळ इस्टेट आहे त्याची, पण त्या नातवाला पण तुला तर काहीच माहित नाही त्यातलं. सगळं ते तळघर बुजलंय, काही सुद्धा तिथं चिन्ह राहिलं नाही, काही नाही. आणि आता ते सगळे दरिद्री होऊन फिरू लागले. मग ते पंच लोक काही गप्प बसतात का? ते काय म्हणतात, तुम्ही कोट्याधीश आहात, तुमच्यात काही कमी आहे. ते म्हणतात आमची चेष्टा करू नका, आम्हाला एक वेळचं जेवण मिळायला पंचायत आहे, तुम्ही आम्हाला कोट्याधीश म्हणताय. मग त्यावेळेस ते म्हणतात तुम्हाला माहिती का तुमचे पूर्वज इतके मोठे होते आणि त्यांनी सगळं भरपूर ठेवलंय, पण ते भुयार होतं पूर्वी, पण तुम्हाला आता ते दिसत नाही. मग म्हणतात दाखवा बरं कुठं आहे. मग तिथला जो वृद्ध असतो पंचामधला, त्याला ते माहीत असतं कुठं भुयार आहे ह्यांचं. मग त्यातलं काहीतरी त्यांनी हे करून दाखवलं, जे बुजलं होतं ते. तिथं किंचित छोटंसं दरवाजा त्यांना मग ते सगळं उकरल्यानंतर दिसलं. मग त्या दरवाजाच्या आतून कुलूप होतं. मग त्याला कुलूप उघडल्यानंतर त्याला आत पायऱ्या दिसल्या, अंधार खूप होता. मग प्रकाश करून त्या पायऱ्या उतरून गेले. तिथं गेल्यानंतर काय सगळं भरलेले होते, डबे हांडे काय असेल ते. आनंदच आनंद त्यांना, इतकं मिळालं सगळं. म्हणतात लाभ झाला. भवती आत्मलाभ. आत्मलाभ ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. पण आता एक उदाहरण सांगितलं समजण्यासाठी. मग असलेलंच मिळालं की नसलेलं मिळालं त्यांना? पूर्वजांचं होतं तसं आमचं पूर्वज म्हणजे अनादी अनंत असलेला हा आत्मा आहेच विद्यमान. मग त्याचं असलेलंच प्रगट झालं, नसलेलं नाही. पण त्याला आत्मलाभ का म्हणतो, तर लक्ष नव्हतं आजपर्यंत त्याच्यामध्ये, म्हणून त्याला आत्मलाभ म्हटलं. म्हणजे भेद विज्ञान झाल्यानंतर जे त्याला आनंद येतो तर त्यालाच तो आत्मलाभ म्हणतो. आता पुढचं पद काय घेतलं, सिद्ध्यती अनात्म परिहारः. अनात्म्याचा परिहार सिद्ध होतो. म्हणजे काय झालं, आत्मा जो आहे तेवढाच फक्त शिल्लक राहिला आणि बाकी सगळं अनात्मा आहे त्याचा परिहार झाला. परिहार झाला म्हणजे काय झालं, शरीर शरीरामध्ये राहिलं, घर घरामध्ये राहिलं, परिवार परिवारामध्ये राहिलं, जे धन आहे ते धनामध्ये राहिलं, ते आत्म्यामध्ये मिसळलं नाही. एवढाच फरक झाला. आजपर्यंत काय करत होता, आपल्यामध्ये मिसळून पाहत होता, म्हणून त्याला दुःख होतं. पण आता काय झालेलं आहे की जसं आहे तसं पाहिल्यामुळे तो काय आहे, सुखी आहे. म्हणून आता सांगितलं की अनात्म्याचा परिहार सिद्ध झाला. अनात्म्याचा म्हणजे जे आपलं नाही ते आपल्यापासून आपल्या दृष्टीतून वगळलं, फक्त वेगळं काय केलं नाही. त्यांचा अभाव करण्यासाठी जसं युद्धामध्ये काय करायचे, जय पराजयाची गोष्ट असते. मग माझा जय झाला आणि त्याचा पराजय. मग त्याचा पराजय म्हणताना त्यांना मारलं काय, त्यांना त्रास दिला काय. समजा कोणच त्या पक्षातलं गेलं नाही, ह्या पक्षातलं पण कोण गेलं नाही, पण जय पराजय तर झाला. मग कसा झाला, जसं ते नलकुमार राजाला काय केलं, रावणाने बांधून टाकलं. मारलं नाही पण बांधून टाकलं. बांधलं तरी पराजय झालाच ना. जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत कुठल्याही जीवाच्या प्राणाला धोका न पोहोचवता हे कार्य चाललेलं असतं. आणि जेव्हा अगदीच असा प्रसंग येतो तेव्हा मात्र काय करतात, मारतात, हिंसा होते. मग आता इथं काय सांगितलं की त्याचा परिहार केला. म्हणजे आपला जय झाला म्हणजे त्याचं काय केलं की तो माझ्या राज्यावर आता आक्रमण करणार नाही आणि माझ्या राज्यातल्या कुठल्याही एकाही थोड्याही परमाणूवर तो अधिकार दाखवणार नाही. म्हणून त्याला म्हणायचं आपला जय त्याचा पराजय. तसं इथं नाही, जय पराजयाची गोष्टच नाही. कारण
हे पुद्गलाचं नव्हतंच तुझ्यामध्ये. उलट त्याला तू घेऊन बसला, तिथंच काय झालं, तुझी निर्बलता प्रगट झाली. दुर्बलता कुठं होते आपली? दुर्बलता केव्हा आहे आणि अनंत शक्ती केव्हा आहे? लक्षात घ्यायचं. आता सुद्धा अनंत शक्ती फक्त केवली झाल्यावरच नाही, आता सुद्धा आपल्याला दुर्बलता पदोपदी जाणवते. ती कुठल्या गोष्टीने जाणवते? म्हणजे अपेक्षा केली की दुर्बलता. कुठल्याही गोष्टीची क्षणभर सुद्धा अपेक्षा आली तर लगेच तिथं दुर्बलता प्रगट होते. आणि इतका निरपेक्ष जगू लागला की मी परद्रव्यापासून भिन्न आहे, केवढा तो शक्तिमान जगतो. अनंत शक्ती त्याची प्रगट होते. मग कशी प्रगट होते? तर निरपेक्षतेचं हे चिंतन आहे. म्हणजे जसं त्या रामाला रावणाकडून सीता सोडवून आणायची, मग त्यावेळेस काय झालं, घटना घडली की तो काय म्हणतो, सुग्रीव वगैरे त्यांच्या पक्षातले, रामाच्या पक्षातले जे सैनिक असतात, तर तो सुग्रीव म्हणतो की तुम्ही आम्हाला आज्ञा द्या. आता हा काय करतोय, बहुरूपिणी विद्या सिद्ध करतोय, त्याच्या विद्येत आम्ही विघ्न आणतो, म्हणजे तो बलवान होणार नाही. तो विद्या सिद्ध झाली की बलवान होईल तुमच्यापेक्षा. मग त्यावेळेस राम काय म्हणतो, मी तुम्हाला आज्ञा देणार नाही. अन्यायाचा पक्ष आहे, कारण तो साधना करतोय, विद्या सिद्ध करतोय. म्हणजे काय करतो, एकाग्र चित्ताने ध्यान करतोय. तो पण जिन मंदिरात बसून करतोय म्हटल्यानंतर त्याच्यावर उपसर्ग कसा करणार? मग तो काय म्हणतो, त्यांनी आपली चिंता व्यक्त केली सुग्रीवाने. जर असं केलं नाही तर मग आपल्याला सीता मिळणं दुर्लभ आहे. मग त्यांनी काय उत्तर दिलं रामाने, 1 सीता नव्हे 10 सीता अशा दुर्लभ झाल्या तरी चालतील, पण मी त्यासाठी असा अन्याय करणार नाही आणि तुम्हाला आज्ञा देणार नाही. म्हणजे एवढं बल कुठं आलं त्याच्यामध्ये? सीता तर प्राप्त करायची आहे, रावणावर तर विजय प्राप्त करायचा आहे, पण तरी सुद्धा अन्यायाच्या पद्धतीने नाही. म्हणून हे बल कुठं आहे तर सम्यक दर्शनाचं बल आहे. म्हणजे ते चिंतन उत्कृष्ट आहे, निरपेक्षतेचं चिंतन आहे. जे होईल ते होईल, ज्याचं जसं असेल तसं घडेल. पुरुषार्थ तर चाललाय, पण योग्य पद्धतीने करायचं, अयोग्य पद्धतीने नाही. मग तसं आमचा सुद्धा पुरुषार्थ कुठे आहे, खूप कर्म त्रास देतात, आत्महत्या करून टाक. तर लगेच चेतना काय सांगते, असा अन्याय करू नको, ह्याच्यातून तुला काही फायदा होणार नाही. हे फक्त तू स्वतःच्या स्वरूपाचं विडंबन करतो. मग अशा रीतीने काय होतं, तो परावृत्त होतो. तसंच इथं सांगितलं ना की तू व्रताने सहित देवपद धारण कर. म्हणजे व्रताने सहित याचा अर्थ ह्या अनात्म्याचा परिहार झाला. अव्रत गेले म्हणजे अनात्म्याचा परिहार झाला, आणि व्रत आले म्हणजे आत्म्याची सिद्धी झाली, आत्म्याचा लाभ झाला. हे सांगितलं ना आधीच. आत्म्याचा लाभ झाला म्हणजे तुला स्वर्ग दाखवला नाही. काय सांगितलं, आता तू व्रत घेतले म्हणजे तुला कुंपण घातलंय, ह्याच्यातून तुला स्वर्ग मिळेल हे आम्हाला लालूच दाखवायची नाही. तर कुंपण कसलं घातलंय की आता तू बाहेर भटकणार नाहीस, उपयोग फक्त स्वभावात राहील. अशा पद्धतीने ही तुझी अतिंद्रिय आनंदाची पिकं जी आहे ती वाहून जाणार नाही, म्हणून त्यासाठी ही व्रत आहे. मग अशा रीतीने तो काय होतं, त्याच्यातून आपल्या स्वभावाकडे येतो. म्हणून सांगितलं की अनात्मा आपोआप सुटतो. मग पुढचं पद काय सांगितलं, न कर्म मूर्छती, कर्म गोळा होत नाही. गोळा होत नाही हा शब्द का वापरला, न कर्म मूर्छती म्हणजे मूर्छा म्हणजे गोळा होणे, संस्कृत शब्द आहे ते. मूर्छा म्हणजे बेहोशी नाही घ्यायचं. तर कर्म गोळा होत नाही म्हणजे काय आहे, इकडं स्वभावात राहिला की अवतीभोवती आपल्याला कोणी येणार नाही त्रस्त करायला. केव्हा येतात आपल्याकडे लोक, म्हणतात ह्यांनी आता एक अन्नसत्र काढलंय, म्हटलं की किती लोक गोळा होतात, भरपूर लोक येतात आणि आपलं पोट भरून जात. मग ते गोळा का झाले तर आपलं अन्नसत्र काढलंय. तसंच एखाद्याने काय ठरवलं की आता
याचकांना दान द्यायचंय. मग त्यावेळेस ते याचकांना दान द्यायचे ठरवल्यानंतर घटना काय घडली, त्यावेळेस एक फक्त नियम केलेला असतो की जो आज आलेला आहे म्हणजे याचक दान घ्यायला, त्याने परत चान्स घ्यायचा नाही, म्हणजे पुन्हा यायचं नाही असं सांगितलेलं असतं. मग आता हे प्रामाणिकच राहिला पाहिजे. कोणाला कळणार आहे की तो डबल आलाय, ट्रिबल आलाय वगैरे. ज्याने त्याने प्रामाणिक राहिला पाहिजे. पुष्कळ लोक आपला फायदा घेऊन गेले, खूप याचकांना काही काय मिळालं. मग त्यामध्ये एक घटना काय घडली की एका मनुष्याला मात्र इतकी गरज होती की त्याने आपल्याला जे मिळालेलं होतं ते दुसऱ्याला दिलं आणि हा परत गेला तिथं. पण तरी ओळखलं त्याला की काल आलेलाच तू होताच, परत आलायस. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं असं असं, जरी मी आलोय तरी ते मी वापरत नाही, कालचं दिलेलं दुसऱ्याला दिलंय. पण तिथं काय सांगितलं, जो नियम आहे त्याचं उल्लंघन करायचं नाही. तो कोणाला दिलं हे आम्ही बघणार. मग तसं आपण सुद्धा काय करतो की आपण म्हणतो म्हणजे आम्हाला एवढं सगळं मिळालेलं होतं पण आम्ही कोणाला देऊन टाकलं, सगळं वाटून टाकलं गरिबांना म्हणतो. मग आता आम्हाला कोण देणार. म्हणजे अशा पद्धतीने हे बाहेरचा संयोग कसा असतो, तो रिक्त करणार आहे आणि तो रिक्तच आहे. पण हे अंतरंग वैभव कसं आहे, ते कधी कमीच होत नाही. ज्ञान किती देत राहिलो, ज्ञानाने किती आपण अनंत म्हणजे असे किती लोक जाणले, तरी सुद्धा ते ज्ञान नष्ट होत नाही. असं हे आत्मिक काय आहे, महान वैभव आहे. आणि हे जाणलं की बाहेरचं कोणी गोळा होत नाही सांग. कारण का तर हा म्हणणार ह्याच्याजवळ जे नाही ते काय आपल्याला देणारच नाही ते. त्यामुळे कर्म येऊन काय आता आपल्याला त्रस्त करणार नाही. जोपर्यंत अज्ञानी होता तोपर्यंत त्याच्या आश्रयाला ते कर्म राहत होते. आता ज्ञानी झाला, ज्ञानी तर कर्माकडे पाहतही नाही, पराकडे पाहतच नाही. त्यामुळं ते काय होते, कर्म आपोआपच गोळा होत नाही म्हणून सांगितलं. मग तसं इथं काय आहे की जे आतलं आहे ते कोणाला दिलं जात नाही आणि बाहेरचं आहे ते घेतलं जात नाही. पण आतला खजाना स्वतःसाठी किती वापरला तरी संपत नाही असं परत सांगितलं. म्हणून इथं काय सांगितलं की जे बाहेरचं होतं ते बाहेर पडलं म्हणून ते आलं नाही, मूर्छती म्हणजे गोळा झालं नाही. न रागद्वेष मोह उत्प्लवन्ते. पुढचं पद काय सांगितलं, रागद्वेष मोह न उत्प्लवन्ते. उत हा उपसर्ग घेतला, प्लव धातू काय होतो, वाहणे, नष्ट होणे, निघून जाणे. मग उच्च रीतीने असे निघून गेले की ते आता उपद्रव करत नाही. रागद्वेष मोह उपद्रव करत नाही. म्हणजे ह्या पदातून पण काय सिद्ध झालं की ज्ञानाचं सामर्थ्य एवढं आहे की तिथं राग द्वेष मोह येतच नाही. मग पुढचं सांगितलं, न पुनः कर्म आश्रवती. पुन्हा कर्मांचा आश्रव होत नाही, म्हणजे नवीन कर्म येत नाही. न पुनः कर्म बद्धते. आणि पुन्हा कर्म बांधलं जात नाही. प्रागबद्धम कर्म उपभुक्तम निर्जीर्यते. आणि पूर्वी बांधलेलं कर्म भोगून त्याची निर्जरा होते. कृष्ण कर्म अभावात साक्षात मोक्ष भवती. संपूर्ण कर्माचा अभाव झालेला असल्याने साक्षात मोक्ष होतो. काय सांगितलं, किती पद झाले पहा. काय सांगितलं की याच्या आलंबनाने पदाची प्राप्ती होती, पहिलं पद सांगितलं. दुसरं काय सांगितलं, भ्रांती नष्ट होते. तिसरं सांगितलं आत्म्याचा लाभ होतो. चौथं सांगितलं अनात्म्याचा परिहार सिद्ध होतो. पाचवं सांगितलं कर्म गोळा होत नाही. सहावं सांगितलं रागद्वेष मोह उपद्रवाला प्राप्त होत नाही, रागद्वेष मोह उत्पन्न होत नाही. आणि सातवं सांगितलं पुन्हा कर्म आश्रवाला प्राप्त होत नाही, म्हणजे आश्रव होत नाही. आठवं सांगितलं कर्म बांधलं जात नाही. आणि नववं सांगितलं पूर्वी जे बांधलेलं होतं त्याचं निर्जरा होते. आणि 10वं काय सांगितलं, मोक्षाची प्राप्ती. संपूर्ण कर्माचा अभाव झालेला असताना साक्षात मोक्ष. म्हणजे ह्या 10 पदाची प्राप्ती होते फक्त केवळ ज्ञानाचं अवलंबन घेतलेलं असताना.
म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, सतत स्वभावाला जाणलं पाहिजे. ह्या 10 पदाच्या प्राप्तीसाठी नाही, ते आपोआपच येते. म्हणजे जो स्वभावात राहतो त्याला काही पाहावं लागत नाही, मला कुठलं पद प्राप्त झालं. बघितलं की तिकडं तो काय झाला, मग उपाधी झाली त्याची. ती पदाची प्राप्ती व्हावी विचार केला की उपाधी, रागद्वेष. आणि निरुपाधी कशाने होते, तर तो स्वभावात राहिला की निरुपाधी आहे. म्हणून आपण सतत कुठे विचार करायचा आहे, स्वभावाचा विचार केला तर सर्वच उपद्रव संपले. रागद्वेष मोहाला काय म्हटलंय, उपद्रव म्हटलंय. रागद्वेष मोह जास्त उपद्रव करतात आणि ते उपद्रवाला प्राप्त होत नाही ज्ञानात राहिलं की. म्हणजे आपण आपला उपयोग फक्त सुरक्षित कुठे ठेवायचा आहे, सतत ज्ञानात ठेवायचं. राग होत नाही, द्वेष होत नाही आणि मोह पण होत नाही. म्हणून कसं रागद्वेष मोहाने रहित झाला तो, प्रत्येक समय उपयोग कुठं लावला, स्वभावातच उपयोग लावला तर किंचित मात्रही दुर्दशा राहिली नाही. कारण आता पहा की ज्ञानात उपयोग आहे म्हणजे कसं झालं, ह्याचं राग झाला नाही. ज्ञानात उपयोग आहे म्हणजे राग झाला नाही. कसं, उदाहरण सहित घटवा म्हणजे लक्षात येईल. बाजारात गेलो, एखादी वस्तू पाहिली आणि खूप आपल्याला आवडली, राग भाव म्हणजे तिथं प्रेम दाखवायचे ना, मग ती वस्तू आवडली पण ज्ञानात राहिल्यावर राग होत नाही असं सांगितलं. मग आता त्यावेळेस काय करणार, ज्ञानात राहायचं म्हणजे काय विचार करणार, काय काय आठवणार, लक्षात घ्यायचं. पहा, पहिल्यांदा रत्नाकरण श्रावकाचार मधला 12वा श्लोक, त्यातलं काय आठवायचं, पाप बीजे सुखे नास्ता. अशा सुखामध्ये जे पापाचं बीज आहे, अशा इंद्रिय सुखामध्ये आस्था नाही, म्हणजे आदर नाहीये त्या वस्तूचा. कारण का, मग त्याला परत पहिल्या ओळीत काय सांगितलं, कर्म परवशे सांगते दुःख रंतरी तो दे. जे त्याचा जो हे कर्माच्या वश आहे, जी वस्तू आपल्याला आवडली किंवा ती आपण घेणार, संयोगात येणार, ते कर्माच्या अधीन आहे. हा जो संयोग आहे, आता सांगितलं ना की जो संयोग असत न कर्म मूर्छतीमध्ये काय सांगितलं, कर्म गोळा होत नाही. म्हणजे पूर्वी होत होते, आता होत नाही. मग जे कधी असतं कधी नसतं तो संयोग असतो आणि ते आपलं नसतं, परकी असतं. आणि जे आपलं असतं ते कसं असतं, ते चिरकाल असतं. ते कधी जात पण नाही, कधी येत पण नाही. म्हणजे आहे तसंच शाश्वत राहिलेलं असतं. म्हणून त्या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं, ही वस्तू आवडली म्हणजे मी आत्ता घेणार, म्हणजे पूर्वी नव्हती तुझ्या जवळ, मग त्याच्यावर कसं प्रेम झालं, पूर्वी नव्हती तर. जे तुझं अनादी काळापासून आहे त्याच्यावरच तू कर प्रेम, त्याचीच कर रुची. जे आत्ता येणार आहे किंवा आत्ता आलंय, मग काय करतो आपण जन्माला आल्यावर म्हणतो ही माझी आई. मग त्याच्यापूर्वी कोण होतं, त्याच्यापूर्वी आई नव्हतीच ना, ती आई नव्हती. मग जी आत्ता आली आहे नवीन, तिच्यावर प्रेम करू नकोस, ते माझं म्हणू नकोस. म्हणून त्याला 12वा श्लोक लावायचा. परत 215 नंबरची गाथा लावायची समयसारची आहे ना. 215 नंबरच्या गाथे सांगितलं, तो वर्तमानातला संयोग सुद्धा माझा नाही. मग काय सांगितलं त्यामध्ये, खूप महत्वाचं आहे, वर्तमानातला संयोग हा माझा नाही. का नाहीये, तर तिथं सांगितलं काय, वियोग बुद्धीये उत्पन्न उदये भोगो. कशामध्ये हे भोग उत्पन्न झालेले आहेत, उदयात. हे कर्माच्या उदयाचं निमित्त असताना भोग उत्पन्न झाले. मग कर्माच्या उदयाचं निमित्त आहे म्हणजे ते परकीय आहे, ते म्हणजे ज्ञान नाही. मग त्या कर्माच्या उदयात उत्पन्न झालेल्याला आपलं कसं काय समजत असतं, ते तर सुटून पण जाणार आहे. जसं संयोग झाला तसा वियोग पण होणार आहे. म्हणून आत्ताच त्याला तू काय कर, नित्यम वियोग बुद्धी आहे, वियोग बुद्धीने भोग त्याला. म्हणजे तू सदैव त्याला काय समज, हे आपलं नाही. आपलं नाही समजलं की आपोआप काय झालं,
त्याच्याविषयी रागभाव झालाच नाही. म्हणजे जे माझं आहे ते आता ज्ञानाने जाणतोय, काल पण जाणत होतो. जे ज्ञान माझं काल पण होतं, आज पण आहे, पुढे पण असणार. पण ही वस्तू कालची आज निघून गेली, आज नवीन आली दुसरीच. म्हणजे सारखं येते आणि जाते, ते कुठं माझं आहे? मग त्याच्याविषयी मला कसा रागभाव होईल, त्याच्याविषयी मला कसा द्वेषभाव होईल, किंवा त्याच्याविषयी मला मोह तरी कसा होईल? राग द्वेष मोह आपोआपच झालं नाही कशाविषयी. आणखी कोणतं सांगा बरं तुम्ही, की ज्याच्यातून आपली बुद्धी राग भावातून हटवायची आहे. असं कुठली गाथा सांगितली होती? समाधी शतक मधलं सांगा एखादं. यत्र काय मुने प्रेम ततः प्रचाप्यते हीनं बुद्ध्या तदुत्तमे काय योजे प्रेम नश्यति. किती सुंदर आहे, अगदी स्पष्ट शब्द दिलाय. 40वा श्लोक आहे हा. यत्र काय मुने प्रेम, जिथं मुनींना शरीरावर प्रेम होतं, त्यापासून तो च्युत होऊन लगेच काय करतो, तो आपल्या आत्म्यामध्ये जडतो. मग ते प्रेम शरीराविषयीचं नष्ट होतं. किती सोपा उपाय सांगितला. जिथं प्रेम होतंय ना, तिथं लगेच आपला आत्मा बघायचा. आत्म्यात प्रेम जोडलं की ते बाहेरचं गळून पडलं, म्हणजे रागभाव झालाच नाही. मग द्वेषभाव झाला तर कुठली गाथा लावायची? द्वेषभावासाठी गाथा आली की नाही कोणती? परमात्मा प्रकाश मध्ये शेवटी दुसऱ्या अध्यायात आहे, काय सांगितलं, की जर कोणी आपल्याला कठोर वचन बोलत असेल, त्या गाथेचा भाव सांगते, म्हणजे दोहा, कठोर वचन बोलत असेल आणि आपल्याला ते सहन होत नसेल, तर तू आपल्या निज परमात्म्याचं विचार कर, त्यामध्ये स्वभावात राहा, तर आपोआप काय होईल, ह्याच्यातनं तुझी म्हणजे त्यांच्याविषयी क्षमाभाव होईल. कठोर वचन बोलते त्यांच्याविषयीचा क्षमाभाव होईल. म्हणजे तिकडं आपोआपच लक्ष जाणार नाही. आपण फक्त काय म्हणतो, सारखं लक्ष बाहेर जातंय, इकडं जातंय, तिकडं जातंय. मग ते तेवढं म्हणण्याने काय ते लक्ष हटतंय का? त्याला काय केलं पाहिजे, स्वभावात केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेस फक्त उपयोग कुठं लावला, तू मला जे हे म्हणतोयस ना, तर ते खरं आहे, मी सुधारणा करतो म्हणून मी तुला क्षमा करतो. आणि हे खोटं असेल तर तरीच ना मी तुला क्षमा करतो, कारण तू माझ्या म्हणजे तुला ते बोलून सुख होते, तर त्यासाठी मी तुला क्षमा करतो आणि मी उपस्थित राहतो तुला ते बोलून जर सुख वाटत असेल. असं अनेक त्याच्यात वचन घेतलेले. मग अशा रीतीने रागद्वेष मोह आपोआप लयाला जातो.